विनामूल्य आणि नॉर्मल पद्धतीनं पार पडली। त्यामुळे खासगी दवाखान्यांचा गैरव्यवहार आणि रुग्णांना घाबरवण्याचे प्रकार मात्र उघडकीस आले आहेत। आदरणीय अर्जुन भाऊच्या मदतीने त्या दिवशी अत्यंत गरीब हातावरती कुटुंब असणार त्यांच्या मुलाच्या डिलिव्हरीसाठी वेगवेगळ्या जालन्यातल्या दवाखान्यांनी 70 ते 72 हजार रुपयाची मागणी केली डिलिव्हरीसाठी। बाळ असं झालेलं आहे, बाळ तसं झालेलं आहे, पण भाऊला एक कॉल केल्याच्या नंतर भाऊनी त्या कुटुंबाशी बोलणं केलं, डायरेक्टली त्या दवाखान्यामध्ये सिव्हिल हॉस्पिटलमध्ये पाठवलं। जेवढ्या काही फॅसिलिटीज ज्या लागणार आहेत, काचेचे असतील, याचे असतील, संपूर्ण फॅसिलिटीज द्या आणि त्या ठिकाणी 1 रुपया लागणार नाही याची खात्री भाऊ म्हणले मी घेतो अशा पद्धतीत सांगितलं। आणि अवघ्या 5 मिनिटांनंतर त्या ठिकाणी डिलिव्हरीच्या याच्यामध्ये नेलं आणि 5 मिनिटांनंतर मुलगा झाला। त्या कुटुंबाचे 72 हजार रुपये त्या दिवशी वाचले आणि अत्यंत चांगलं प्रकारचं काम भाऊच्या हाताने झालं। त्या यांनी त्या ठिकाणी सांगितलं याचे साक्षीदार फक्त भाऊ, आम्ही आणि त्या ठिकाणी देव आहे। एवढं भाऊच्या हाताने चांगलं काम झालेलं आहे। खूप खूप आशीर्वाद भाऊला त्यांनी दिलेले आहेत। अत्यंत चांगलं काम भाऊच्या हाताने झालेलं आहे। चिंचोली, आपली परतूर पैसे चिंचोली। आता भाऊचा मतदारसंघ नाही, काय नाही, पण संपूर्ण जिल्हाभरामध्ये कुठेही असू द्या, भाऊचा एक कॉल गेला म्हणजे त्या ठिकाणी पूर्ण काम झालेलं आहे। आणि भाऊचा मतदारसंघ नसतानाही देखील भाऊने एका फोनवरती 72 हजार रुपयाच्या बिलाच्या याच्यामध्ये हे केलं। 1 रुपया खर्च आला नाही, त्या बरोबरून आशीर्वाद दिले त्यांनी सांगितलं भाऊला जाऊन तुम्ही धन्यवाद द्या आमच्या वतीने, त्यामुळे मी इथं आलेलो आहे आज। पेशंटचं नाव काय? पेशंटचं नाव चव्हाण होते, मुलाचं नाव गजानन आहे, गजानन चव्हाण म्हणून असं त्यांचं हे नाव आहे। अत्यंत खूप मोठ्या भाऊनी मदत केली, त्याबद्दल ते म्हणले आमच्या जाऊन तुम्ही आभार माना। धन्यवाद। माझं वैभव गणेशराव भानुशे।